सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज। चालू ठेव कंटिन्यू। हो बघ इकडे आता साहेबांच्याकडे जयसिंगपूर शहरामध्ये सध्या सार्वत्रिक निवडणुकीचं वातावरण आहे। त्याकरता जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च काढण्यात येत आहे। कुठेही अनुचित प्रकार घडू नये याच्यामुळे रूट मार्च काढण्यात येत आहे ना। आपल्या बरोबर आता जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सत्यवान हाके साहेब आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। जी रूट मार्च चालू आहे सगळ्या भागातनी चालू आहे जयसिंगपुरातल्या, काय सांगताल तुम्ही? सगळ्यात महत्वाचं जी नगर परिषद निवडणूक 2025 जयसिंगपूरची होत आहे, त्या अनुषंगाने अगदी प्रत्येक सामान्य नागरिकांनी निर्भय वातावरणात या मतदानाचा हक्क बजावता यावा, त्यांच्यावर कोणतेही दडपण येऊ नये या दृष्टीनं आपल्या जयसिंगपूर नगरीतील लोकांच्या मनात एक विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यासाठी हा रूट मार्च सध्या आम्ही आयोजन केलेलं आहे। बऱ्याच वेळा काय होतंय, निवडणूक म्हणलं की जर असं थोडं राजकीय चिखलपेक होतो आणि त्यातनं वाद निर्माण होतं, तर अशा वेळेस तुम्ही काय सूचना द्याल राजकीय नेत्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना? नाही, तोच आम्ही वारंवार सोशल मीडिया असेल किंवा वैयक्तिक भाषण करत असताना कुठल्याही प्रकारचे वैयक्तिक चिखलपेक करू नये या संदर्भात आम्ही प्रत्येक सभा घेत असताना त्या नियमावलीत पण सुद्धा आपण तशाप्रमाणे त्यांना जेव्हा परमिशन देतोय त्यावेळेला सुद्धा आपण त्या पद्धतीने त्यांना सूचना दिलेल्या आहेत। आणि ओरली सुद्धा आपण वारंवार त्यांना कोणाही स्टेटस सुद्धा चुकीचं ठेवू नये, त्याचबरोबर समाज माध्यमांवर सुद्धा चुकीचं आपलं भाषण वगैरे व्हायरल करू नये या दृष्टीने आम्ही, आणि विशेषतः सायबर पोलीस आणि आम्ही अशा चुकीच्या गोष्टीवर जर कोण चुकीची माहिती जर व्हायरल करत असेल त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवणार। ठीक आहे, हे होते जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी PI सत्यवान हाके साहेब। हा रूट मार्च आहे, सगळे जवळजवळ 100 ते 200 होमगार्ड, पोलीस अधिकारी, PSI सगळे या रूट मार्च मध्ये। कुठलाही अनुचित प्रकार कुठल्याही उमेदवारांनी नेत्याच्या कार्यकर्त्यांनी करू नये, नाही तर अन्यथा त्यांच्यावर कडक आणि कडक कारवाई केली जाईल। विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, जयसिंगपूर।